अमरावती शहरातील नवाते नगरमध्ये एका फ्लॅटमध्ये पती पत्नीमध्ये झालेल्या वादात महिलेने रागाच्या भरात घराला आग लावली। अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील नवाते नगरमध्ये शर्मा हॉस्पिटल जवळ असलेले सावरकर यांच्या घरी कौटुंबिक वाद सुरू असताना महिलेने रागाच्या भरात घराला आग लावली। सदर महिला आग लावल्यानंतर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसली। घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाची पथक घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अग्निशमनची 5 वाहने घेऊन आग आटोक्यात आणली। या आगीत सावरकर यांच्या घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। गाड़ी है ट्रांसपोर्ट की गाड़ी है गाड़ी खाली करके आपके पुलिस वालों को ऐसा बेवकूफ बनाया उसने कल। मैं कल की बात बता रहा हूँ। ये देखो कल आपके पुलिस वालों को इतना बेवकूफ बनाया उसने। मैं आपको बताता यही आप इतने भी नहीं समझ सकते। जब कोई लड़कियों को मारता तो उसके गले में कुछ ये निकलता। परिस्थिति मुझे नहीं मालूम सर जी, कुछ भी नहीं हुआ। ये देखो ये जो फोटो डाल रही ना वो, ये ऐसे में पुलिस वाले उठ के जा रहे कि बोले उसका मर्डर हो गया। कल की फोटो ये देखो, ये लड़कियां मरी हुई है या वो उसके बम अय्याशा कर रही हो या ऐसे हमारे को वीडियो भेज रही ऑडियो भेज रही पैसे के लिए ब्लैकमेल कर रही, रोज मार रही। ये ऐसे फोटो, ये लड़की मरी हुई है, लड़की ऊपर बैठी थी ऐसे। और आपके पुलिस वाले क्यों क्या बन रहे, मर्डर हुआ करके वहाँ जा रहे और उसको कुछ भी नहीं कर रहे कि भाई डुप्लीकेट सामने वाले को फंसा रहे करके। क्या हो रहा है, कुछ भी नहीं हो रहा। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। राजापेठ पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले। पुढील तपास सुरू आहे। वो में ही वगैरह दुआ है आपले यादव जी आज रायडर्स प्रकार घटनास्थळ अशी आहे की आमचं डिंपलवाईच्या बाजूने असल्या कारणास्तव यांची दोघं नवरा बायकोची 8-15 पासून नेहमी भांडणं चालू आहे। 4-5 दिवसा पहिले त्या बाईंनी दुकान जाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला। आम्ही तो मोठ्या मुश्किलनं हाई आग विझवली आणि काल संध्याकाळची घटना ती बाई येते, दारू पिऊन येते, घर दुकानात तोडफोड करते आणि परिसरात पूर्ण दहशतवादानं वातावरण निर्माण करते ती बाई। आणि आम्ही त्या दोघांमध्ये बोलू शकत यासाठी नाही की ती बाईची जात राहिली। आजची गोष्ट सकाळी ती बाई आली एक लहान पोरीसोबत आतमध्ये गेली। मी स्वतः डोळ्यांनी बघितलं, गोडाऊनला आग लावली आणि आग लावल्यानंतर तुरंत ही राजा पोलिसांना स्वतःहून गेली। मी अशा कारणाचं मला दिसल्यानंतर आग दिसल्यानंतर मी स्टेशनला गेलो, साहेब गोडाऊनवरती काहीतरी आग लागली आहे बघा तुम्ही। ते बाई मला हजर दिसली। आग अशी भयानक रूप धारण केलं आगीने आणि मी साहेबांना स्वतः सांगितलं की आग लावली त्या बाईनी आणि या मुली। मी मनीष सावरकर नाव आहे माझं। आमचं 3 वर्षापासून बायकोशी वेगळं चालू आहे। ती दिल्लीला राहते दुसऱ्या माणसासोबत। तर मी म्हटलं तिला येऊन जाय सर्व सोडसाळ करून, लेकरायला काही घेऊन नको जाऊ। तर ती नाही ऐकली। तिनं शेवटी मला पैशाची मागणी केली वारंवार पैसे मागणे। याच्या पहिले मी 8 लाख रुपये चेकद्वारा दिले, 5 लाख रुपये चेकद्वारा दिले। त्यानंतर आता पण आली ती जून म्हणजे 20 तारखेला, तर तेव्हाही मला 50 लाख रुपयाची मागणी करत आहे आणि एक घर नावानं करून दे। मी म्हटलं बाबा मी तुला जे द्यायचं आहे कोर्टातून देतो, कारण कोर्टामध्ये आम्ही केस टाकलेली आहे। नाही तर मग ते पोरीला समोर करते, पोस्कोची केस टाकतो, असं करतो, गळे कापतो, अशा धमक्या देते पैसे मागणीसाठी। कारण त्या माणसासोबत ते राहते, तिला लग्न करायचं आहे म्हणून ते पैसे माघार करत आहे। नाही तर मग याच्यापूर्वी 2 तारखेला दुकान जाळाचा प्रयत्न केला, तेव्हाही मी पोलीसमध्ये कंप्लेंट दिली। पुन्हा 3 तारीखला गोडाऊन जाळाचा प्रयत्न केला, तेव्हाही मी कंप्लेंट केली। काल पुन्हा आली, चाकू काढला, पोलीस स्टेशनमध्ये सिगरेटा पेली, लाता मारल्या, इथं दगडफेक केली, कॅमेऱ्यामध्ये पूर्ण कैद आहे, कितीतरी व्हिडिओ दाखवले।
आणि गंदे गंदे भावाचे बहिणीचे म्हणजे कोणते बी व्हिडिओ बनवून का बा हे नालायक आहे असं तसं फेसबुकपर्यंत व्हायरल केलं तिला. हालाकी दोषी ती आहे. तिच्या आईलाही माहीत आहे, तिची आई पण बोलायला तयार आहे, तिची बहीण पण बोलायला, सर्व विरुद्ध आहे तिच्यावाल्या. कारण ती दारू वगैरे डेली पिते. हा त्रास आहे तिचावाला बार. अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती.